राणी लक्ष्मीबाई शौर्य आणि पराक्रमाची अतुलनीय कथा। काही सैनिकांनी राणीला कालपीकडे जाण्याचा सल्ला दिला। आपल्या स्वतःच्या भरवशाच्या लक्ष्मीबाई 4-5 घोडेस्वार घेऊन कालपीकडे त्या निघाल्या आणि त्याच वेळी ब्रिटिशांना खबर लागली की राणी लक्ष्मीबाई कालपीकडे जात आहेत। यानंतर कॅप्टन वॉकरने त्यांचा पाठलाग करून लक्ष्मीबाईंना जखमी केले। लक्ष्मीबाईंची अंतिम लढाई काही कारणास्तव 22 मे 1857 रोजी क्रांतिकारकांना कालपी सोडून ग्वाल्हेरला जावे लागले। त्यानंतर 17 जून रोजी पुन्हा युद्धाचे रणशिंग पुकारले गेले। त्यावेळी राणी लक्ष्मी यांनी चढवलेल्या भीषण हल्ल्यामुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली। या युद्धात राणी लक्ष्मीबाई विजयी झाल्या, परंतु 18 जून रोजी युरोस अचानक स्वतः युद्धभूमीवर परतला। तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तक पुत्र दामोदररावांना रामचंद्र देशमुख यांच्या स्वाधीन करून त्या पुन्हा शत्रूसोबत लढायला सज्ज झाल्या। पुढे लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन निघाल्या, पण त्यांचा घोडा सोनरेखा नाला ओलांडू शकला नाही। त्याच वेळी एका सैनिकाने राणीवर मागून तलवारीने भयंकर असा प्रहार केला की तिच्या डोक्याची उजवी बाजू कापली गेली आणि डोळा बाहेर आला। जखमी होऊनही तिने त्या इंग्रज शिपायावर वार केले आणि मग आपला प्राण सोडला। 18 जून 1857 रोजी बाबा गंगादास यांच्या झोपडीत या शूर राणीचा मृत्यू झाला। तिथे राणी लक्ष्मीबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले। राणी लक्ष्मीबाईंनी बालपणीच सिद्ध केले की त्या एक उत्तम सेनापतीच नाही तर एक कार्यक्षम प्रशासकही आहे। त्या महिला सक्षमीकरणाच्या बाजूनेही होत्या। त्यांनी आपल्या सैन्यात महिलांची भरती केली होती। आज काही लोक जे स्वतःला महिला सशक्तीकरणाचे नेते म्हणवतात ते महिलांना सैन्यात पाठवण्याच्या विरोधातही आहेत, पण या सगळ्यांसाठी राणी लक्ष्मीबाई हे एक उत्तम उदाहरण आहे की महिलांची इच्छा असेल तर त्या कोणतेही पद मिळवू शकतात। पुढील कथा। घर सोडले, चिखलफेक सहन केली, पण हार नाही मानली। गोष्ट देशाच्या पहिल्या महिला शिक्षक सावित्रीबाई फुले यांची। मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जाण्याची हिंमत दाखवणाऱ्या एका महिला शिक्षकाला रस्त्यावर चिखल दगड मारून शिवीगाळ सहन करावी लागली। असं जर आजच्या पिढीला सांगितलं तर कदाचित त्यांचा विश्वास बसणार नाही, पण हे 250 वर्षापूर्वीचे सत्य आहे, जेव्हा स्त्रियांसाठी शिक्षण घेणे अनावश्यक मानले जात असे। पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।